ओम सत नमो जय आदेश गुरु जी को आदेश, बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहेब को आदेश, गोरक्षनाथ बाबा को आदेश, अलख निरंजन आदेश। आजच्या विशेष भागामध्ये आपण महादेवांच्या प्रमुख अवतारातील एक अवतार म्हणजेच मार्तंड भैरव, ज्याला आपण खंडोबा या नावाने ओळखतो, या खंडोबा विषयी आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भक्ताच्या हाकेला धावून जाणारा, भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणून खंडोबाची ख्याती आहे। जेजुरीला खंडोबाच्या यात्रेच्या वेळी जर आपण पाहिलं तर लाखो भक्त हे खंडोबाच्या यात्रेला आपल्याला जेजुरी घरावरती पाहायला मिळतात। प्राचीन ग्रंथानुसार महादेवाने घेतलेला हा जो खंडोबाचा अवतार आहे, हा मनी आणि मल्ल या दैत्यांच्या संहारासाठी झाला, यांचा वध करण्यासाठी झाला, याचं प्रमाण आपल्याला तर पाहायला मिळते। शिवाय महादेवाची असीम कृपा इतकी आहे, पहा, राक्षस असेल, मनुष्य असेल, देवता असतील, गंधर्व असेल, महादेव हे सर्वांना समान आहेत। महादेवापुढे हे सर्व समान आहेत, म्हणजेच महादेवाची कृपा होती म्हणून मनी आणि मल्ल यांचा वध झाल्यानंतर सुद्धा या मनी आणि मल्ल या दोघांनी महादेवाला वरदान स्वरूप असं मागितलं की ज्या ठिकाणी हा वध मनी या दैत्याचा झाला तिथे मणिपूर नावाचा पर्वत, म्हणजे आता वर्तमान स्थितीमधला आता जेजुरी, आणि मल्ल या दैत्याने वरदान असं मागितलेलं आहे की महादेवाच्या नामामध्ये त्याच्या नावाचा समावेश अखंडपणे असावा, म्हणून मल्हारी असं वर्णन आपल्याला मल्हारी या रूपाने पाहायला मिळते। पुराणाच्या संदर्भाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी या तिथीला हा मल्हारी अवतार प्रकट झाला असं वर्णन आपल्याला पाहायला मिळते। बरं, ही झाली सर्वांना श्रोत असलेली मार्तंड भैरवाची कथा म्हणा किंवा माहिती म्हणा। खऱ्या अर्थी यापुढे जर पाहिलं तर मार्तंड मल्हारी म्हणजेच मार्तंड भैरव हा मुळामध्ये भैरव आहे। भैरवाच्या 64 रूपातील मार्तंड रूप हे सुद्धा सर्वसामान्यामध्ये पूजलं जाणारे, सर्वसामान्य किंवा जीवनामध्ये येऊन आपल्या सांसारिक जीवनामध्ये पूजलं जाणारं, घराघरात पूजलं जाणारं भैरवाचं हे जे रूप आहे, ज्याला आपण मार्तंड भैरव म्हणतो, याला अनन्यसाधारण महत्व आहे। मुळामध्ये हे कुलस्वामीच आहेत, साक्षात शिवशंभूच आहेत। ज्याप्रमाणे आम्ही ही माहिती घेतो किंवा आपण ही माहिती ठेवतो की नवनाथांची ताकद किंवा नवनाथांची जी ऊर्जा आहे ती भस्माद्वारे आहे किंवा नवनाथांचे सर्व कार्य हे भस्म म्हणा किंवा उदी याद्वारे होतात, त्याच अनुषंगाने मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाचे जेवढे कार्य होतात किंवा खंडोबाची जी कृपा प्राप्त होते किंवा खंडोबाची कृपा ही खऱ्या अर्थी कशावर प्राप्त असते तर ते असते त्या खंडोबाच्या भंडाऱ्यावरती। त्यामुळे नाथ संप्रदायामध्ये जसं भस्म आणि उदी याला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याच अनुषंगाने खंडोबा म्हणजेच मार्तंड भैरवाच्या भंडारा याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व निश्चितपणे आहे। ज्याप्रमाणे भैरवांमध्ये मल्हारी म्हणजे खंडोबा हे प्रसिद्ध आहेत, घराघरामध्ये ते पूजले जातात, त्याच अनुषंगाने जर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर या देवतेचं पूजन म्हणा किंवा या देवतेच्या साधकांना जी खऱ्या अर्थी फलश्रुती मिळते ना, ती एका शक्तीच्या रूपामध्ये मिळते। म्हणजे याचा अर्थ आम्ही असा घेतो की मल्हारी म्हणजे मार्तंड भैरव हे त्याच्या भक्तांना अभय आणि ऊर्जा आणि शक्ती हे देण्याचं कार्य निश्चितपणे करतात। याचं प्रमाण जर पाहायचं गेलं किंवा प्रमाण जर आपण पाहिलं तर जे आद्य क्रांतिकारक होऊन गेले, ज्यांना आपण उमाजी नाईक या नावाने ओळखतो, या उमाजी नाईकांचा इतिहास पाहिला किंवा उमाजी नाईकांवरती साक्षात देव खंडोबा हे प्रसन्न होते याचे सुद्धा उदाहरण आपल्याला इतिहासामध्ये सापडते। याच उमाजी नाईकांनी करा नदीवरनं ज्यावेळेस खंडोबा महाराजांना म्हणजे नित्यपूजनामध्ये ज्यावेळेस करा नदीच्या पात्रातनं पाणी आणून संपूर्ण गड चढून हे उमाजी नाईक खंडोबा देवावरती अभिषेक करत असायचे, तेव्हा एके दिवशी साक्षात खंडोबा महाराज हे प्रसन्न होतात आणि उमाजी नाईकांना त्यांच्याजवळ म्हणजे खंडोबाचा साक्षात असलेला जो भंडारा आहे हा उमाजी नाईकाला मिळतो आणि उमाजी नाईक तोच भंडारा त्यांच्या दंडामध्ये एका ताईच्या स्वरूपामध्ये धारण करतात आणि 14 वर्ष हे संपूर्ण ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये लढतात। त्यांच्या नाकी नवंत तेवढी ताकद उमाजी नाईक मिळवतात। मग थोडक्यात याचा अर्थ मी काय घेतो की खंडोबा दैवत किंवा मार्तंड मल्हारी दैवत हे निश्चितपणे त्याच्या भक्तांचं रक्षण करणारे किंवा त्याच्या भक्तांना अभय प्रदान करणारे, ताकद, ऊर्जा, शक्ती प्रदान करणारे किंवा शक्तीचं द्योतक आहे। शेवटी समजून घ्या हे भैरवच आहेत, त्यामुळे शक्तीचं द्योतक निश्चितपणे आहे, निश्चितपणे हे त्याच्या भक्ताला शक्ती, ऊर्जा, अभय प्रदान करणारे दैवत हे मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबा आहेत। नवनाथांचे ज्याप्रमाणे पारायण होतात, म्हणजे नाथ संप्रदायामध्ये जसे आपले नवनाथ भक्तीसारचे पारायण होते किंवा दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र याचे पारायण केले जाते, त्याच अनुषंगाने मार्तंड भैरवाचे सुद्धा मार्तंड विजय नामक ग्रंथाचे पारायण हे भक्तिभावाने अनेक भक्तजन हे निश्चितपणे करतात। ज्या व्यक्तिरेखींचे कुलदैवत हे खंडोबा आहे, यांनी तर रोजच्या पूजनामध्ये नित्यक्रमामध्ये खंडोबा देवतेचे टाक असतील किंवा खंडोबा देवतेची मूर्ती असेल यांना पूजन करणं, वंदन करणं, खंडोबा देवतेचं नामस्मरण करणं हे अनिवार्य आहे, खऱ्या अर्थी केले गेलं पाहिजे। समजा एखाद्याचं कुलदैवत हे खंडोबा दैवत नसेल तर अशा लोकांनी रविवारी खास करून खंडोबाची उपासना केली तर त्यांना शीघ्र फलदायी ही समजली गेली आहे। मुळामध्ये खंडोबा देवतेचा वारच हा रविवार हा मानला गेलेला आहे। तर वर्षातून येणारी अश्विन महिन्यातली शुद्ध म्हणजे शुक्ल पक्षातली नवमी, त्रिपुरारी पौर्णिमा आणि चंपा षष्ठी हे 3 दिवस खऱ्या अर्थी खंडोबाच्या पूजनाचे किंवा खंडोबा देवतेच्या विशेष कृपा आपल्याला मिळावी म्हणून केल्या जाणाऱ्या पूजनासाठी हे मानले गेलेले आहेत। ज्याप्रमाणे शंकराला बेल हा अतिप्रिय आहे, त्याच अनुषंगाने खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच आहेत, या खंडोबाला मार्तंड भैरवाला बेल आणि भंडारा हे अतिशय प्रिय मानला गेलेला आहे। त्याचबरोबर भक्तजन हे खंडोबाला खोबरं आणि दावना हे सुद्धा अर्पण करतात। त्याच अनुषंगाने देवीचे जसे 9 दिवसांचे नवरात्र हे सर्व देवी भक्त किंवा शाक्त संप्रदायामध्ये साजरे केले जातात, त्याच अनुषंगाने जे मार्तंड भैरवाचे भक्त असतात ते मार्तंड भैरवाचे 6 दिवसांचे नवरात्र ज्याला षड नवरात्र म्हणतात हे साजरे केले जातात। मार्तंड भैरव हे साक्षात शिवशंभूच आहेत। जसं शंभू म्हणजे महादेव हे भोळे आहेत, त्याच अनुषंगाने
हा मल्हारी अवतार सुद्धा भोळा आहे आणि या मल्हारी अवताराला जो व्यक्तिरेखा किंवा जो भक्त पूजन करत असेल किंवा जो भक्त यांना नैवेद्य अर्पण करत असेल, नैवेद्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर खंडोबाच्या नैवेद्यामध्ये खास करून पुरणाची पोळी, खीर याला विशेष आणि अनन्य साधारण तर महत्व आहेच. त्याच अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी वांग्याचं भरीत आणि रोडगा हे सुद्धा खंडोबाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे. अनेक जणांचा असा काही प्रश्न असतो की अचानकपणे कोणती विपदा आली किंवा विपत्ती आली किंवा अचानकपणे त्यांच्यावरती संकट आले तर अशा वेळी आम्ही काय केलं पाहिजे किंवा असा एखादा उपाय कोणता आपल्या जवळ असावा किंवा तुम्ही सांगाल का, असे फोन म्हणा, व्हॉट्सअप म्हणा हे प्राप्त होतात. तर या आजच्या खंडोबाच्या विशेष भागामध्ये मी तुम्हाला एक विशेष मंत्र सर्वांसाठी देत आहे, जो तुमच्यावरती आलेले जे अचानकपणे कोणतेही संकट असेल किंवा असं कोणती वेळ तुमच्यावरती आली असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला देवतेची सहाय्यता हवी असेल तर निश्चितपणे तुम्ही खंडोबाचा जो मंत्र मी तुम्हाला आज देत आहे त्या अनुषंगाने त्या मंत्राचं जर तुम्ही 21 वेळा पठण केलं, ज्या तुमच्या कार्यासाठी तो मंत्राचं तुम्ही पठण करत असाल त्या संकटाचं निवारण करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे. असा प्रभावी मंत्र मी आज तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हा मंत्र तुमच्या सहित तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जवळचे जे तुमचे प्रिय आप्तजन जे काही व्यक्तिरेखा आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हा मंत्र निश्चितपणे देऊ शकता. बरं, हे नाम जप कसं करायचं आहे, जो मंत्र मी तुम्हाला आता देणार आहे त्या मंत्र जप करण्यापूर्वी तुम्हाला सायंकाळच्या प्रहरामध्ये मुळामध्ये हा मंत्र जप हा संध्याकाळीच करायचा आहे. संध्याकाळच्या प्रहरामध्ये म्हणजे 7 वाजता दिवा लागणीच्या वेळेला तुम्हाला घरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा दिवा लावून झाल्याच्या नंतर मनामध्ये खंडोबा देवतेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्यावरती जे काही कोणत्या पद्धतीची इडा किंवा पीडा किंवा संकट आलेला आहे त्याचा तुम्ही निवारण करा. त्या अनुषंगाने मी 21 वेळा मंत्र जप हा करणार आहे असं तुम्हाला खंडोबा देवतेला सांगायचं आहे. आणि जो मंत्र आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हा मंत्र इनडायरेक्टली मी तुम्हाला बोलू शकत नाहीये किंवा मी बोलणार नाहीये. याच्या मागे रिझन पण असं आहे की शेवटी हा जर मंत्र मी बोललो किंवा या व्हिडिओवरती जर या मंत्राचं मी उच्चारण केलं तर हा गुरुमुखी मंत्र वाचला जाईल. त्यामुळे इनडायरेक्टली कोणत्याही शिष्य नसलेल्या व्यक्तीला हा मंत्र मी माझ्या मुखातून देऊ शकत नाही. त्यामुळे हा मंत्र सहित तुमच्या सर्वांना मिळावा किंवा तुम्ही तुमच्या गुरूंकडनं हा वदवून घ्यावा त्या अनुषंगाने हा मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवरती देत आहे. या मंत्राची खासियत म्हटलात किंवा याची वाचना म्हटलात तर निश्चितपणे हा मंत्र पॉवरफुल आहे आणि या मंत्राची ताकद किंवा याचं वलय हे शीघ्र गतीने त्या भक्तावरती कृपा पात्र होण्यासाठी आणि त्या भक्तावरील कोणत्याही पद्धतीचे दैन्य, दुःख, संकटे, दुःख निराकरण करण्यासाठी निश्चितपणे हा मंत्र प्रभावी आहे. सायंकाळच्या वेळीमध्ये आंघोळ करून घरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावून या मंत्रास फक्त 21 वेळा तुम्हाला जाप हा करायचा आहे. जाप करण्यापूर्वी तुम्हाला खंडोबा देवतेला जे काही तुमच्यावरती असलेले प्रॉब्लेम्स आहेत, संकट आहेत ते सांगायचे आहेत आणि त्याचं निवारण करण्यासाठी मनोमन खंडोबा देवतेची प्रार्थना करायची आहे. आता पहा, सर्वच्या सर्वच घरांमध्ये खंडोबाचे टाक असतात का किंवा मूर्ती असतील का? जर समजा तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल किंवा टाक नसेल तर तुम्ही मनोमन खंडोबाचं जेजुरीच्या दर्शन घेत आहात किंवा दर्शन तुम्ही करत आहात असो मनोमन तुम्ही एक प्रार्थना करा किंवा मनामध्ये तुमच्या चित्र निर्माण करा आणि 21 वेळा या मंत्राचा जप केल्याच्या नंतर तुमच्यावरती जी इडा आहे किंवा संकट आहे हे टळते अशी भक्तांची आतापर्यंतची रूपरेखा आपल्याकडे आहे. त्याच अनुषंगाने आता आणखीन एक साधना मी याच्यामध्ये तुम्हाला सर्वांसाठी देत आहे. ते साधना आहे मल्हारी कवच. ज्या अनुषंगाने पहा इतर देवी देवतांचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे कवच असतात, त्याच अनुषंगाने मार्तंड भैरवाचे सुद्धा मल्हारी कवच नामक कवच आपल्याला मल्हारी महात्म्य याच्यामध्ये मिळते. हे कवच पाठ करण्यामुळे जो मल्हारी भक्त असेल, मार्तंड भैरवाचा भक्त असेल, निश्चितपणे अशा भक्तांचं दुष्ट विघातक शक्तींपासून हे रक्षण होते. त्यामुळे मल्हारी देवतेचं जसं मार्तंड भैरवाष्टक आहे किंवा जो मंत्र आता मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे त्याच अनुषंगाने जर तुम्ही मल्हारी मार्तंडाचे भक्त असाल तर अशा व्यक्तिरेखेने हे मल्हारी कवच नित्यक्रमामध्ये वाचन करणे म्हणजे निश्चितपणे त्या भक्तावरती मल्हारीची म्हणजे मार्तंड भैरवाचे एक सुरक्षेच्या रूपाने किंवा सुरक्षा कवच हे निश्चितपणे मिळते. हा कवच पठण करताना किंवा हे कवच पठण करत असताना जे काही नियम असतात, जे बेसिकली नियम सर्व पूजेमध्ये पाळले जातात किंवा ज्याला आपण म्हणू की शुचिरभूतता असणं हे महत्त्वाचे आहे, त्याच अनुषंगाने हे नियम या कवचाला सुद्धा लागू होतात बरं का. कारण शेवटी पहा, देवी देवतेची उपासना करताना जे काही नित्यक्रम असेल किंवा आपली षोडशोपचारी पूजन देवतांचं आपण करत असाल तर कुठेतरी काही नियम आपल्याला सुद्धा लागू होत असतात. ते सर्व नियमांचं पालन करूनच या गोष्टी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. यानंतर आणखीन एक प्रश्न मला विचारला गेलेला होता की मार्तंड भैरवाची इथे आम्ही दर्शनाला ज्या वेळेस जातो किंवा जेजुरी गडावरती आम्ही दर्शनाला गेल्याच्या नंतर बरेच वेळा आम्ही ऐकलं आहे की भंडारा लावताना किंवा भंडारा उधळताना हा मंत्र म्हटला जातो. पहा, मंत्र हे दोन पद्धतीचे असतात. एक तर तुम्ही येळकोट येळकोट म्हणून किंवा येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून आपण भंडारा उधळला गेला तरी तो शुभच प्रतीक आहे, तो शुभ मानला जातो, तो निश्चितपणे लागू सुद्धा होतो. त्याच अनुषंगाने आणखीन एक मंत्र आहे जो भंडारा उधळताना खऱ्या अर्थी म्हटला गेला पाहिजे. तो मंत्र सुद्धा तुम्हाला मी स्क्रीनवरती देत आहे. या मंत्राच्या बाबतीमध्ये म्हटलात तर हा मंत्र भैरवावरती ज्यावेळेस तुम्ही भंडारा वाहत असाल, हा भंडारा वाहताना 3 वेळा हा मंत्र म्हणून भैरवावरती तुम्हाला भंडारा व्हायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही भंडारा उधळत असाल त्यावेळेस हा मंत्र 1 वेळा बोलून भंडारा तुम्हाला उधळायचा आहे. त्या अनुषंगाने आपण आजच्या भागामध्ये जे 2 ते 3 पद्धतीचे ज्याच्यामध्ये मंत्र पण आहे आणि कवच आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला किंवा सार्वजनिकरित्या मी तुम्हाला आज
खंडोबा देवतेची काही माहिती देण्याचा प्रयत्न केला किंवा स्तोत्र आणि कवच देण्याचा प्रयत्न केला, हा सार्थ झालेला आहे। पहा, कोणती देवी असेल, कोणतीही देवता असेल, आपले आराध्य असेल किंवा आपले जे इष्ट असेल हे तर आपण पूजत आहोत, पूजणार सुद्धा आहोत। परंतु ज्या कुळापासून आपली उत्पत्ती होते, जे कुळाचे मुख्य किंवा मूळ पुरुष असतात, त्यांना सुद्धा भजणं हे निश्चितपणे करावंच लागणार आहे। आपण कोणत्याही पदावरती असाल, कोणत्याही महंत असाल, कोणत्याही देवी देवतेंची गादीधारक असाल, तरी सुद्धा जो नियम सर्वांना लागू होतो तो मला सुद्धा लागू होतो। म्हणजेच काय तर आपल्या कुळदेवतेची आणि जी कुळदेवी आहे, कुळदेवता आणि कुळदेवी, हे कुळदेवता आणि देवी हे खऱ्या अर्थी आपले बाप आणि आई आहेत, ज्यांच्यापासून आपल्या कुळाचं रक्षण पण होतं आणि ज्यांच्यामुळे आपल्या कुळाचं रक्षण होतं आणि ज्यांच्यापासून आपल्या कुळाची प्राप्ती होते आणि येणाऱ्या पिढ्यांची सुद्धा आपल्याला वंशावळ ही यांच्याच कृपेमुळे खऱ्या अर्थी चालू राहते। त्यामुळे तुमचे जे कुळदेवता असेल, तुमची जी कुळदेवी असेल, यांना वर्षातून एकदा त्यांच्या ठिकाणी म्हणजे जे त्यांचं मुख्य स्थान आहे त्या ठिकाणी जाणे, त्यांना मानपान करणे, पूजा करणे, अर्चना करणे, या गोष्टी अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करा। हा मेसेज देण्याचा आजच्या भागामध्ये खास करून माझा प्रयत्न आहे। पहा, सर्वांचेच कुलदैवत हे जेजुरीचे खंडोबा आहेत असं नाहीये, शेवटी भैरव आहेत। भैरवातलेच कोणत्या ना कोणती देवता म्हणजेच महादेवापैकीच कोणताही भैरव एखाद्याचा हा कुलदैवत किंवा कुलदेवीच्या स्वरूपामध्ये माता पार्वती हे विराजमान असतात। ज्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबा, त्याच अनुषंगाने ज्योतिबा किंवा जे तुमचे कुलदेवता आहेत, त्या कुळदेवतेला वर्षातून एक वेळेस निश्चितपणे त्यांच्या मुख्य ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी कुळदेवतेचं मुख्य स्थान आहे, स्त्रोत आहे, अशा ठिकाणी जाणं हे आपलं अनिवार्य आहे आणि आपलं हे खऱ्या अर्थी कर्तव्य आहे। त्यामुळे आजच्या भागामध्ये जे काही सांगण्याचा प्रयत्न केला हा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल। शिवाय पहा, ज्या अर्थी मी तुम्हाला आज जी मंत्र साधना शिकवलेली आहे, जे संकट समयी किंवा ज्याला आपण म्हणू विपदा येताना किंवा विपदा आल्यावरती तुम्हाला कोणत्या अनुषंगाने याची साधना म्हणा, या 21 नामांचं जे तुम्ही आता पाहिलेलं आहे याचं जप करायचं आहे, निश्चितपणे हा प्रभावशाली मंत्र आहे। म्हणजे साक्षात खंडोबाला तुम्ही आवाहन करता, खंडोबाला तुम्ही पुकारता आणि या मंत्राचं पठण करता, तुमच्यावरती आलेली विपदा किंवा तुमच्यावरती आलेलं संकट हे खंडोबाराया निश्चितपणे घोड्यावरती स्वार होऊन वेगाने, ज्याला आपण म्हणू वारेच्या रूपाने येऊन ते संकटाची खंडन करायची ताकद खंडोबा महाराज ठेवतो। त्यामुळे अवश्यपणे खंडोबा देवतेला पूजण्याचा, भजण्याचा हा सुद्धा प्रयत्न करा। जर तुमची कुलदेवता खंडोबाराय असतील तर वर्षातून एकदा अवश्यपणे जेजुरी गडावरती खंडोबारायाचं दर्शन घेण्याचा सुद्धा प्रयत्न करा। त्यांचा मानपान किंवा त्यांचा पागोडा शेला जे असेल ते करण्याचा यथाशक्ती यथामती हा तुम्ही प्रयत्न अवश्यपणे करा। अशा याच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला खंडोबा देवतेविषयी जी माहिती देण्याचा प्रयत्न केला, हे सांगण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, हा निश्चितपणे सार्थ ठरला असेल। अशाच नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खास करून जे तुमच्या यूट्यूबचं बेल आयकॉनचं बटन आहे त्याची नोटिफिकेशन हे ऑन करून ठेवा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत सुद्धा होईल। याशिवाय टेलिग्रामचा जो आपला चॅनल आहे त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। त्यामुळे ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येतात त्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मी टेलिग्रामच्या आपल्या चॅनलवरती प्रसारित करतो। सो त्यामुळे टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा। भेटूया अशा नवीन भागामध्ये नवीन माहितीचा। तोपर्यंत सर्वांना सत नमो यादव गुरुजी आदेश आला खनिरंजन आदेश।